रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम हरी कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय हरी जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवर सुंदर ते ध्यान उभे विटेवर करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर करकटावर ठेवणिया करकटावर ठेवणिया हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर मकर कुंडळे तळपती श्रवणी मकर कुंडळे तळपती श्रवणी मकर कुंडळे तळपते श्रवणे मकर कुंडळे तळपते श्रवणे कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर कंठी कौस्तुभमणे विराजित कंठी कौस्तुभमणे विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान
तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे तुका म्हणे माझे ती सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे ती सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पायीना त्रिमुख आवडीने पायीना त्रिमुख आवडीने 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 पायीना त्रिमुख आवडीने पायीना त्रिमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर पायीना श्रीमुख आवडीने पायीना श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे विठोबार घुमाई जय जय विठोबार घुमाई जय जय विठोबार घुमाई विठोबार घुमाई जय 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 विठोबार घुमाई विठोबार घुमाई जय जय विठोबार घुमाई जय जय विठोबार घुमाई जय जय विठोबार घुमाई विठोबार घुमाई जय जय विठोबार घुमाई जय जय विठोबार घुमाई 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 विठोबार घुमाई हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय
पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख
नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरची जळतील पापे जन्मांतरची लगती सायास जावे वनांतरा लगती सायास जावे वनांतरा लगती सायास जावे वनांतरा लगती सायास जावे वनांतरा तो घरा नारायण सुखे तो घरा नारायण सुखे तो घरा नारायण आईचा वैसोनी करा एक चित्त 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 आवडी अनंत आळवावा आवडी अनंत आळवावा आवडी अनंत आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा कृष्ण हरी विठ्ठल केशवा कृष्ण हरी विठ्ठल केशवा हा जपावा सर्व काळ मंत्र हा जपावा सर्व काळ मंत्र हा जपावा सर्व काळ या विनानिका स्थापै साधन या विनानिका स्थापै साधन या विनानिका स्थापै साधन या विनानिका स्थापै साधन वाहतसे आन विठोबाची वाहतसे आन विठोबाची वाहतसे आन विठोबाची तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी 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 शहाणा तो धनी घेत शहाणा तो धनी घेत येते शहाणा तो धनी घेत येते लगती सायास जावे वनांतरा लगती सायास जावे वनांतरा लगती सायास जावे वनांतरा लगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण सुखे तो घरा नारायण सुखे तो घरा नारायण विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई
महिला मंडळांना टाळ्या वाजवण्याचा कंटाळा आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे जडतील पापे जन्मांतरींचे न लगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण ठाईचा बैसोनी करा एक चित्त आवडी अनंतळ बाबा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ या विना अनिक असता पैसा धन या विना अनिक असता पैसा धन वाहत से आन विठोबाची तुका मने सोपे आहे सर्व हुनी शहाणा तो धनी घेत असे न लगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण विठ्ठला नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरींचे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समाप्रभ निर्विघ्नौ कुर्मे देव सर्वकारेषु सर्वदा महायोग पीठे तटे भीमरथ्यम् वरं पुण्डरीकाय दातु मुनिन्दै समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरू प्रथम नमन पाण्डुरङ्गकरू प्रथम नमन पाण्डुरङ्गकरू पाण्डुरङ्गकरू पांडुरंग
कथेचा विसारू बाबाजी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा टाळ वाजवा टाळ ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विढाला नाम संकीर्तना साधना पै सोपे जळतील पापे जन्मांतरींचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अहंग वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ संत श्री संत देहू निवासी जगद्गुरु जगदवंदनीय जगाचे वैष्णव श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचा सर्वांच्या पाठीतील असणारा हरिपाठामध्ये असणारा 5 ते 6 चरणाचा अभंग या सेवेकरता निवडलाय. या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात नामसंकीर्तन हे जे साधन आहे ना नामसंकीर्तन म्हणजे आपण करतो ते कीर्तन हे जे साधन आहे ना हे खूप सोपं आहे. याने अनंत जन्माची पापे कळतात जळतील पापे जन्मांतरींचे यासाठी कुठं जावं लागत नाही. घरच्या घरी नारायण प्रगट होत असतो जसं यांच्या घरी झालंय की सुखामध्ये नारायण घरी प्रकट असतो. म्हणून संतांनी आपल्याला एकच उपदेश केलाय की नामसंकीर्तन करायचं राम नाम घ्यायचं नाम मुखामध्ये नाम घ्यायचं आणि आपल्या या नाशिवंत देहाचा प्रार्थ करायचा. विठाल 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 मनुष्य माणूस हा भक्तीसाठी किंवा नामसंकीर्तन किंवा देवाच्या प्राप्तीसाठी काहीही करत नाही. प्रपंच ज्या वेळेस त्याला करावा लागतो जसं संसार माणसाचा चालू होतो तसं प्रयास सायास सगळं काही त्याला करावं लागतं. पण जर देवाची प्राप्ती आपल्याला करायची प्रपंचामध्ये आता सगळ्यांचं संसार चालू आहे पण प्रपंचामध्ये संसारामध्ये काय आहे हे आपल्याला माहिती आहे म्हणजे याचा अनुभव आपल्याला आहे. अनेक अडचणी येतात अनेक दुःख दारिद्र्य येतं अनेक संकट येतात त्यालाही मनुष्य देहाला त्याला सामोरं जावं लागतं. विठाल 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 पण देवाची प्राप्ती जर आपल्याला करायची असेल किंवा नामसंकीर्तन करायचं असेल आपल्या या नाशिवंत देहाचं सार्थक करायचं असेल तर आपल्याला फक्त नामस्मरणाची गरज. एक राम नाम घेतलं तर अनंत जन्माची पापे कळतात. विठाल विठाल
अनंत जन्माची पापे जातात म्हणून तुकोबराय म्हणतात जळतील पापे जन्मांतरींचे. आणि म्हणून संतांनी आपल्याला एकच उपदेश केलाय की देवाची प्राप्ती करायची, भगवंताचं नामचिंतन करायचं आणि आपल्याला मोक्ष मिळवायचा. आता देवाची प्राप्ती करायची म्हटल्यानंतर काय आलं? नामसंकीर्तन किंवा रामनाम. म्हणून तुकोबारायांनी काय म्हटले की रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. की हा जर मंत्र जपला किंवा हे रामनाम जर जपलं तर आपली अनंत या नामाने वाल्ह्या कोळ्यानं अतिशय ब्रह्महत्या करणारा हा वाल्ह्या कोळी. ज्याने एक ब्राह्मण मारला की एक खडा एका रांजणात नेऊन टाकायचा. असे अनेक ब्राह्मण मारून 7 रांजण भरले. एक ब्राह्मण मारला की खडा एका रांजणात खडा एवढा. तर एक खडा ते 7 रांजण भरले म्हटल्यानंतर ते पापच किती असेल. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही. पण तरी पण त्याला प्राप्ती का? रामनामाने. ज्या वेळेस ब्रह्मपुत्र नारद हे जात असताना वाल्ह्या कोळ्याला तिथं ब्रह्मपुत्र नारदाने त्यांना राम नामाचा जप देऊन राम नाम काय असतं हे त्यांना सांगून समजून, नाहीतर ब्रह्मपुत्र नारदाच्या पण कुठल्याही प्रकारचा विचार न करता नारदाने त्यांना राम नामाचा जप देऊन वाल्ह्याचा म्हणजे त्याची अनंत जन्माची पापे जळली. कशामुळं? तर रामनामामुळे. आता या रामनामामध्ये त्यातील ज्या वेळेस वाल्ह्याचा वाल्मिक झाला त्यावेळेस त्यांनी राम प्रभू जन्माला यायच्या अगोदर त्यात त्यांनी 100 कोटी अक्षरे लिहिली. काही अक्षरे स्वर्ग लोकामध्ये, काही अक्षरे मृत्यू लोकामध्ये आणि काही अक्षरे पाताळ लोकामध्ये. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या 3 ठिकाणी अक्षरांची विभागणी केली. आणि विभागणी करायला कोण? तर भगवान शंकर. निम्मी 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 करून 3ही लोकांमध्ये सगळी अक्षर वाटप केली. आता 100 कोटी अक्षरामधली 2च अक्षर. आता 2 म्हटल्यानंतर आजूबाजूचा करता येत नाही ना. पण आता भगवान शंकर म्हणाले की तुम्ही ही 100 कोटी अक्षरे वाटून घेतली, 3ही लोकांमध्ये ही अक्षर वाटली आणि तो वाटणेकरी म्हणजे मी वाटली ना. पण मला वाटणी करायला तरी काहीतरी द्या. ही 2 अक्षर मला पाहिजे. आता जगाचा मायबाप ही 2 अक्षर मागतोय म्हटल्यानंतर त्यात पण काहीतरी तर ते असेलच ना. ती 2 अक्षर म्हणजे रा आणि म. हे मी तुम्हाला का सांगतेय की खरंच रामनामाने, नामसंकीर्तनाने आपली अनंत जन्माची पापे जळतात. रा म्हटलं की आपलं तोंड उघड. ट्राय करून रा म्हटलं की आपलं तोंड उघड. म्हणजे आपल्या शरीरातले हे 6 विकार बाहेर जाण्याकरिता हा रा वापरतात. आणि म म्हटलं की तोंड बंद होतं. म्हणजे त्या 6 विकारांना आपल्या शरीरामध्ये पुन्हा प्रवेश नाही याकरिता हा म वापरला. आणि म्हणून
म्हणून भगवान शंकरांनी या 2 अक्षरांची मागणी केली. म्हणून संत देखील हे सांगतात राम नाम घ्या, नामसंकीर्तन करा, म्हणजे तुम्हाला खरं ब्रह्मज्ञान काय असतं, मोक्ष ज्ञान हे काय असतं याची जाणीव तुम्हाला होईल. अभंगाचं प्रथम चरण. नामसंकीर्तन साधन पै झोपे, जळतील पापे जन्मांतरींचे. पहा काय ताकद आहे या रामनामाची, विचारा त्या संतजनांना ज्यांनी आपल्याला तळमळून उपदेश केलाय, तळमळून आपल्याला भक्ती नामस्मरण काय असतं हे आपल्याला तळमळून ज्यांनी सांगितलंय त्यांना. अतिशय बिकट परिस्थिती असणार ब्राह्मणाचं कुटुंब, भक्ती काय असते ना, देवाची प्राप्ती काय असते विचारा त्या उपमन्यू. कुठंतरी विधी आधी करत आपलं घर चालवणार एक ब्राह्मण. विढाला विढाला विढाला
10-12 वर्ष. मुलांच्या संगतीनं घरची गरीब परिस्थिती, मित्रांच्या संगतीनं एक दिवस आपल्या मित्राच्या घरी गेला. तर मित्र चांगल्या घराण्यातला असल्यामुळं त्याला त्याच्या आईनं प्युअर गाईचं दूध प्यायला दिलं. मुलाने पेलं, त्याच्या मित्रांनी देखील पेलं. पण घरी आल्यानंतर उपमन्यूला जेव्हा त्याची आई दूध देते ना ग्लासामध्ये, त्यावेळेस लहान पोरग होते, आईलाच प्रश्न करता येईल, अगं मी माझ्या मित्राच्या घरी जे दूध पिलं ना ते खूप वेगळं होतं, म्हणजे गोड लागत होतं, आणि हे तू जे मला रोज दूध देते ना ते खूप वेगळं लागतं, त्याची चव काही मला लागत नाही. त्याची आई त्याला म्हणते, अरे बाळा, तू तुझ्या मित्राच्या घरी जे दूध पिलं ना ते प्युअर गाईचं दूध पिलं, आणि हे मी जे तुला दूध देते ना ती भाताची पेज देते. काय करणार बाळा, आपल्याकडे गाय नाही रे. आता लहान पोरग ते पुन्हा आईला प्रश्न केला, आई गाय घेण्याकरता दूध घेण्याकरता काय करावं लागेल? आई बोलली, आपली परिस्थिती अशी, खाणं पिणं ही आपल्याला मुश्किल, परंतु तू जर देवाची भक्ती केली, देवाची आराधना केली, शेवटी आईनं सांप्रदायिक ज्ञान नामसंकीर्तन काय असतं याची जाणून त्याला लहानपणी. मुलाचे डोळे भरून येतात, आईचं दर्शन घेतो आणि एका लांब वटवृक्षाखाली अरण्यात जाऊन देवाची भक्ती करतो, देवाची आराधना करतो. खूप वर्ष जातात, देव त्याला प्रसन्न होतात. देव त्या बाळाला म्हणतात, अरे बाळा, हे उपमन्यू, तू माझी एवढ्या अरण्यामध्ये माझी आराधना करतो, माझी उपासना करतो, माझी भक्ती करतो, बोल तुला काय हवंय, मी प्रसन्न झालोय. ते बाळ त्या देवाला म्हणतात, हे देवा, हे प्रभू, हे जगाच्या मायबापा, मला काही नको, मला फक्त दूध हवं. देव त्या बाळाला म्हणतात, मी तुझ्यासाठी पूर्ण दुधाचा क्षीरसागर दान केलाय. ही नामसंकीर्तनाची ताकद आहे. असा ज्या अर्थी उपमन्यूने भक्ती केली, पण त्याला कुठं आळंदीला जावं लागलं नाही, अथवा काशीला जावं लागलं नाही, अथवा नाशिकला त्र्यंबकेश्वरला जावं लागलं नाही, पण सुखामध्ये नारायण त्याच्या जवळ आला, देव स्वतः तिथं आला. म्हणून तुकोबारायांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलंय,
ही या रामनामाची ताकद आहे, ही या नाम संकीर्तनाची ताकद आहे. संतांनी आपल्याला काहीच नाही सांगितलं. काय रामनाम आहे विचारा त्या संतजनांना. अहो जन हो, अहो संत जन हो, तुम्ही कृपाळू मायबाप आहात. तुकोबरायांनी संत जनांना कृपाळू मायबाप हा शब्द वापरला की मी पतित बिचारा तुमच्या कीर्तीचे, तुमच्या सत्कीर्तीचे किती वर्णन करू. जगात भक्ती भाव सुख याची जगात वाढ व्हावी, तरुण पिढी कशी संप्रदायाकडे वळेल याकरता तुम्ही अवतार धारण केला आहे. जगात भक्ती भाव सुख याची जगात वाढ व्हावी म्हणून याकरता तुम्ही प्रगट झाला आहात. व विठोबाचे नाम घेणे हाच तुमचा कुळाचार आहे. विठ्ठल विठ्ठल हे धन जीवनांत काळीचे, की विठ्ठल हे जे धन आहे ना, हे जीवाच्या अंतकाळी सुद्धा पडणारे धन आहे. पण याची किंमत आपल्याला, पण याची किंमत संतजनांना आहे. म्हणून तुकोबरा म्हणतात की मी पतित बिचारा तुमच्या सत्कीर्तीचे किती वर्णन करू. संतांनी एकाच ठिकाणी बसून भगवंताचं चिंतन केलं. या बसोनी कराए कचित, ठाईच बसोनी कराए कचित, ठाईच बसोनी कराए कचित. ठाईच बैसोनी कराए कचित, आवडी अनंत अडवावा. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण. की एकाच ठिकाणी बसून भगवंताचं चिंतन करणं, भगवंताची प्राप्ती करून घेणं आणि आपल्या या नाशिवंत देहाचं सार्थक करून घेणं, एकाच ठिकाणी बसून जरी आपण केलं ना तरी देवाची प्राप्ती आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. पण आपण ते मनापासून केलं पाहिजे. देवाची प्राप्ती व्हावी म्हणून नाही, आपल्याला मनापासून वाटलं पाहिजे. ज्या अर्थी संतांनी राम नामाला, विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या नामाला, संतांच्या संगतीला भाग्य समजलं. पण आपल्याला वाटतं की पत्नी पुत्र द्रव्य यांची संगत मध्ये मोठी भाग्याची, यांची सोबत मध्ये मोठी भाग्याची.
पण खरे भाग्य संत संगतीत असावे. कोणी आपण मेल्यानंतर कोणी आपल्या सोबत येत नाही. येतं का कोणी सोबत? नाही. लय केलं तर तिथेपर्यंत येतात, पण तिथून पुढचा प्रवास हा आपल्या एकट्यालाच करा. 2 मिनिटं माणसाला मेल्यानंतर घरामध्ये ठेवायला माणूस विचार करून घे की याचा आपण एकदा की आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा टाकुनी पळतील रांडा पोरे अंती होती पाठ मोरे. एकदा की आयुष्याचा दोरा तुटला ना, तो जोडणारा डॉक्टर. आपल्याला असं वाटतं की बहीण माझी, भाऊ माझा, मुलगा माझा, बायको माझी, पण कोणी कोणाचं नाही. याचा विचार आपण केला पाहिजे. कोणी आपल्या सोबत येत नाही. क्षणाचाही भरवसा नसलेला आपला हा नाशवंत देह, याचं सार्थक कसं करायचं हे आपल्याला संतांनी शिकवलं. संतांनी आपल्याला याचा उपदेश केलाय, परंतु आपण त्याचा विचार करत नाही. संत भक्त विठ्ठल नामाला भाग्य समजतात. तुकोबारा एका अभंगामध्ये झाले भांडवल अवघा पिकला विठ्ठल आतावानी कशासाठी धीर धरावाच पोटी. विठ्ठल रूपी पीक हे सर्वत्रच पिकलेलं आहे. आणि आमचा जो व्यापार आहे ना हा विठ्ठल नामाचा, यातलं नामसंकीर्तन हे आमचं सगळ्यात महत्वाचं भांडवल. या व्यापारामध्ये तोटा मुळीच नाही, परंतु आपल्या जीवाला, आपल्या पोटाला या व्यापारामध्ये तोटा नाही. आणि म्हणून मी माझ्या जिभेच्या मापाने या रामनामाचा उल्लेख करतो. आता अजून एक तुकोबारा विढाल 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 की अहो जन हो, तुम्ही शुद्ध मन करून सावध करा. शुद्ध ऐसे ब्रह्मज्ञान करा मन सादर रविरसा सकळा सोशी गुण दोषी नलंपे. की अहो जन हो, तुम्ही तुमच्या मनाची शुद्धी करून भगवंताची सेवा करा. म्हणजे खरं ब्रह्मज्ञान, खरं भगवंताची प्राप्ती काय असते ना, खरा भगवंत कसा आहे सूर्य चांगल्या व वाईट अशा सर्व गुणदोषांचे शोषण करतो. सगळ्यांना सारखा प्रकाश देतो. इकडे जास्त करतो का तो? नाही करत. पण त्या गोष्टीमुळे तो लिप्त होत नाही. सगळीकडे तो सारखा प्रकाश देतो. आपल्याला जर खरं ब्रह्मज्ञान काय असतं ना, याची जाणीव जर आपल्याला करायची असेल तर एकच मंत्र मनात ठेवून भगवंताची प्राप्ती करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. अभंगाचं 4थं चरण. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा.
रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ न लगती सायास जावे वनांतरा सुखे तो गळा नारायण. की तुकोबरा म्हणतात रामकृष्ण हरी हा जो मंत्र आहे ना हा सर्व काळ मंत्र हा जपावा सर्व काळ संत गाती हरी कीर्तनी त्यांचे घेईन पायवानी हे चितप तीर्थ माझे आणि कमी नेने तुझे. की तुकोबराय म्हणतात जे संत हरिकीर्तनामध्ये मनोभावेने नाचतात गातात यांचे चरणक्षलन मी तीर्थ म्हणून सेवन करेन आणि हेच माझे तप आणि हेच माझे तीर्थ. पहा पुन्हा एकदा विचार करा की तुकोबराय म्हणतात जे वारकरी जे संत हरिकीर्तनामध्ये गातात मनोभावेने देवाची पूजा अर्चा करतात त्यांचे चरणक्षलन म्हणजे ते मी तीर्थ म्हणून सेवन करेन. मग तो कुठल्या जातीचा असो अथवा कुठल्या धर्माचा असो. नामस्मरणाला काय कसंही केलं तरी सोपत असतं. खुद्द तुकोबराय ज्यांच्याबद्दल असे म्हणतात तुका म्हणे तुम्ही विचारांचे ग्रंथ. खुद्द तुकोबराय ज्यांच्याबद्दल असे म्हणतात की ते पतितांना तारणारे व उपेक्षितांची कैफियत मोठ्या तळमळीने पांडुरंगासमोर मांडणारे श्री संत तुकोबराय हे ज्ञानोबारायांच्या प्रभावळीतले संत व संत शिरोमणी नामदेवराय हे त्यांचे गुरु. तत्कालीन समाज विषमतेमुळे ते होरपळून निघाले. समाज त्या काळी समाज असा होता की ज्यांना मंदिरामध्ये कधी जाण्याकरता प्रवेश नव्हता. पण तुकोबरायांना अत्यंत मनोभावाने वाटायचं की इतर लोकांची पांडुरंगाला भेटतात ना तसं मीही पांडुरंगाला उराउरी भेटावं. परंतु या जातीभेदीमुळे त्यांना लोकांनी कधी आत प्रवेश दिला नाही. त्यांचं ते पांडुरंगाचं आवडतं असं गोजीर असं सगुण रूप ते महाद्वारातूनच पाहावं लागेल. त्यांना संत संग लाभला देवाची प्राप्ती झाली आणि पांडुरंगाने स्वतः महाद्वारात येऊन त्यांना आलिंगन दिले. तुकोबराय म्हणतात ही नमाज म्हणती देवा कैसी घडो तुमची सेवा. की अरे पांडुरंगा मी तुझा असा काय अपराध केलाय की माझ्या वाट्याला हे दुःख आहे. पण त्यांना ज्ञानोबरायांची संगत लाभली. संतांची संगत सत्संगती त्यांना लाभली. ज्ञानोबरायांमुळे 13व्या शतकामध्ये वारकरी संप्रदाय 13व्या शतकामध्ये उदयाला आला. त्यावेळेस तुकोबरायांनी आपल्या भक्ती मार्गाचा संदेश समाज बांधवांपर्यंत नेऊन पोहोचवला. खटनट यावे शुद्ध होऊन या जावे दौंडी पिटवावे सोखा मिळा असा या भक्ती मार्गाचा संदेश तुकोबरायांनी समाज बांधवांना. आणि म्हणून आपण एकदा संतांनी आपल्याला संदेश दिल्याप्रमाणे आपण एकदा भगवंताचं नामस्मरण करू. सगळ्या महिला मंडळ मागाशी तुम्ही टाळी वाजवली नाही हात वरती करा. हात वरती करा. हरी विढोबार कुमाई ढोबार कुमाई 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 विढोबार कुमाई ढोबार
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखु विठोबा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय महाराज की जय विठोबा रखुमाई 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 अशा प्रकारे संतांनी विठ्ठल 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 अशा प्रकारे संतांनी आपल्याला एकच उपदेश केलाय की आपण नामसंकीर्तन रामनाम नक्की काय असतं याचा आपण विचार केला पाहिजे. त्यानुसार आपण संतांनी दिलेला जो संदेश आहे याचं आपण पालन नक्की केलं पाहिजे. आणि एकच विनंती अशी आहे की तरुण पिढीची संख्या खूपच कमी दिसते गावामध्ये, पण म्हणजे कोणी दिसतच नाही. पण माझी एकच विनंती आहे की आपला वारकरी संप्रदाय जर पुढे चालवायचा असेल तर तरुण पिढीची गरज आहे. मी आजपर्यंत सगळ्यांचे आई वडील वृद्धाश्रमात पाहिले, सगळ्यांचे, परंतु अजून वारकऱ्याचे आई वडील वृद्धाश्रमात पाहिलेले. आपल्याला जर वाटत असेल ना की आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत आपला मुलगा आपल्या सोबत असावा, म्हणून त्याला वारकरी संप्रदाय नक्की काय असतो त्याची लहानपणापासूनच जाणीव करून, नाही तर आज आई वडिलांच्या मुखातून काय येते, मी तुझ्यासाठी जीवन जाणिले रे बाळ, कुणी नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाणिले रे बाळ, कुणी नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, कोणी नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, कोणी नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळ, कुणी नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळ, कुणी नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, कोणी नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, कोणी नाही पाणी पाजिले, मेल्यावरती रडतो कशाला, उगाच तान नको देऊ गशाला, उगाच तान नको देऊ गशाला, मेल्यावरती रडतो कशाला, उगाच तान नको देऊ गशाला, उगाच तान नको देऊ गशाला, मी तुझ्यासाठी डोळे लाविले रे
नाही पाणी पाजिले मी तुझ्यासाठी जीवन जाळिले बाळा कोणी नाही पाणी पाजिले जीवन जाळिले रेणा कोणी नाही पाणी पाजिले मी तुझ्यासाठी जीवन जाळिले बाळा कोणी नाही पाणी पाजिले पुष्प फुलांची सजवून डोई आता कशाला म्हणतो साई आता कशाला म्हणतो साई पुष्प फुलांची सजवून डोई आता कशाला म्हणतो साई आता कशाला म्हणतो साई मी तुझ्यासाठी डोळे झाकिले रे बाळ कुणी नाही पाणी पाजिले मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा कोणी नाही पाणी पाजिले मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा कोणी नाही पाणी पाजिले अशा प्रकारे संतांनी ज्याप्रमाणे आपल्याला जर वाटत असेल तर असं वाक्य आपल्या मुखामध्ये येऊ नये तर आपण वारकरी संप्रदायाचा वारसा चालवायला आपण शिकवलं पाहिजे. तसंच आज याच ठिकाणी श्री महाशिवरात्री उत्सव असा 2 दिवसाचा 2.5 दिवसाचा नामयज्ञ सोहळा आणि या सोहळ्यामध्ये हरिभक्तपरायण तानाजी महाराज कर्णूक यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच दादा महाराज राणे यांच्याही कृपा आशीर्वादाने हरिभक्तपरायण अनंत महाराज पिंगळे आणि श्री महाशिवरात्री उत्सव हे नाव योग्य आहे, परंतु आपला 2.5 दिवसाचा सप्ताह असतो ना, काल्याचं कीर्तन म्हणून, पण आपण जर याला नामयज्ञ सोहळा ही नाव दिलं तर अजून चांगलं वाटेल. पुढच्या वर्षी प्रयत्न करा. आणि खूप जागृत देवस्थान आहे, त्या घरामध्ये देवाचं प्रगतीकरण होणं म्हणजे एक आश्चर्यचकित गोष्ट आहे की पूर्वकालीन काहीतरी पुण्य ज्यांचे असलेलं पुण्य आपण बोलतो. अशा प्रकारे महाराजांनी गेले 28 वर्ष हा नामयज्ञ सोहळा चालवतात आणि महाराजांचं मी असा आभार मानते की माझ्यासारख्या पामर मुलीला, खरं तर मी तुमच्यापेक्षा लहान, माझं काम नाही तुम्हाला सांगण्याचं, पण कसं संतांचा उपदेश घेऊन आले ना मी, तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला. आणि आज महाराजांनी मला पहिल्याच दिवसाची सेवा दिली, मी महाराजांचे आभार मानते. तसेच आमच्या ताई हरिभक्तपरायण मिनलताई पिंगळे, समस्त ग्रामस्थ मंडळी कांठरोली आणि त्यांचे मिस्टरही आज मृदुंग साथ करायला आहे, दादांचा मी आभार मानते. सगळे वारकरी सगळ्यांनी खूप चांगली साथ दिली, महाराज असेल माझं नाही. आणि आज मेन म्हणजे तुम्ही सगळे आज इथं उपस्थित आहात आणि त्याच्यामुळे मला बोलण्याची संधी मिळाली. मी माझं खरंच परमभाग्य समजते की आज या गावामध्ये आणि या जागृत देवस्थान यामध्ये मला सेवा करण्याची संधी दिली. मी सगळ्या ग्रामस्थ मंडळींचा आभार मानते, महाराजांचं देखील आभार मानते. आज सगळी माणसं आज इथं उपस्थित आहे. तसेच आमचे YouTube चॅनलवाले राहुल दादा असतील, तेही आज वेळात वेळ काढून आज इथं उपस्थित राहिले, दादांचाही आभार मानते. माझ्यासोबत आलेले आमचे पती, तसेच मोठा दीर आणि माझी मोठी जाऊबाई आज माझ्यासोबत, लग्नानंतरचं माझं पहिलंच कीर्तन आहे आणि त्या मोठ्या हौसाने इथं आले, त्या दोघांचंही मी आभार मानते. आणि झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी
त्यांनी भगवान शंकरांच्या ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम सोपे आहे सर्वहुनी तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी म्हणे सोपे आहे सर्वहुनी तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी आणि घेतो येते शहाणा तो धानी घेतो येते नलगती सयास जावे वनतरा नलगती सयास जावे वनातरा तो धानी नलगती सयास हे तो घरा नारायण सुखे तो घरा नारायण नलगती सयास जावे वनतरा नलगती सयास जावे वनांतरा यास जावे वनतरा नलगती सयास जावे वनांतरा जावे वनांतरा जावे वनांतरा जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल पुरे वेडी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध हा नाही विचारिला अधिकार म्या फुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध